नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता 12:30 वाजत आलेत, आफ्टरनून झाली, त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून. ऋषा स्कूलमधनं येईलच आत्ता. ऋषिकेश तिला आणायला गेलाय, मिलन गेलेलेच सुप्याला, त्याच्यामुळे त्याला पाठवले आणायला. आणि त्याला मी थोडेसे कलर पण सांगितलेत. मला आहे ना नक्की काय करायचंय, थोडंसं DIYचा प्लॅन आहे. तर इथे बेडरूममध्ये आपल्या आधीचे जे आपण कुंड्या कलर केल्या त्यातले काही कलरचे डब्बे आहेत उरलेले. आणि ही भिंत जशी तृषाने पुढची भिंत खराब केली होती तशी बेडरूमची पण भिंत पूर्ण खराब केली आहे. इथे मी एक प्लांट ड्रॉ केलेले, असंच तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल कदाचित. आणि याला आहे ना आता मला कलर करायचा आहे. दोन्ही साईडला मी सेम प्लांट काढणार आहे, इकडे आणि इकडे ट्री काढणार आहे. ते जरा वेगळं ट्री आहे. तर आता जमतंय की नाही जमत आता पूर्ण आपल्याला ट्राय तर करणार आहे मी. इथे सगळं ते इरेझरनी रफ केलेलं वगैरे सगळा कचरा खाली पडलेला आहे. असं खूप घाण दिसतंय, केल्यानंतर बघू कसं वाटतंय काय वाटतंय. तर आता प्लॅन चाललाय. ऋषिकेशला ब्रश वगैरे पण आणायला सांगितलं, ती येईलच. तो आल्यानंतर मग पुढचं दाखवते. मला बाकीचं मटेरियल पण आणून दिलेलं आहे ऋषिकेशनी. ज्या नंबरचे ब्रश मी सांगितले होते त्या नंबरचे ब्रश. आणि बाकीचे इथे ते खाली सांडू नाही म्हणून मी खराब जुने कपडे टाकलेले तिथे. आता मी स्टँड सेट करते, कॅमेरा सेट करते आणि जे काम मला करायचंय ते जरा चालू करते. बघू आता जमते किती जमते. खरं तर आहे ना मला हे असं घरी आहे ना काय काय करायला खूप आवडतं बरं का. हॉलची भिंतीचा आपण ब्लॉग केलेला आहे. हॉलची भिंत कशी केली, काय केली आणि किती सुंदर दिसते ती आता ब्लॉगमध्ये सुद्धा. इतर दिवशी सुद्धा फोटो काढायला सुद्धा छान वाटतं. आणि छोटं बाळ घरात असल्यावरती भिंत वगैरे घाण करणं, कलर लावणं, पेन्सिलने लिहिणं ह्या गोष्टी होतातच बरं का. पण तिने जेवढं काही केलंय ना, हे इथे समोर जे कलर लावलेले दिसत आहेत तिने ते मला विचारून लावले होते की मम्मा मी ते लिहू का. मग आता काय लहान मुलगी प्रत्येक गोष्टीला नाही तू हेच नको करू, तू इथेच नको लिहू, तू तिथेच नको लिहू, बुकवर असली हे काही प्रत्येक वेळेस टोकणं हे पण मला काही वेळेस बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे मी स्वतः म्हटलं होतं की तुला की ठीक आहे बाबू लिही म्हणून, कर म्हणून. पण आता ती मोठी झाली, आता नाही ती त्या गोष्टी करत नाही. ती भिंतीवरती लिहित. एक छोटी होती तोपर्यंत ठीक होतं की तिला अजिबात कळत नव्हतं, तरीही तिने मला विचारून केलेलं आहे बरं का. हे कलरचं जे तिने समोर दिसते ते केले ते. आता ट्री करते मी. त्याच्या खोडाला छान त्याच्या झाडाला खाली देते ब्लॅक कलर. किती जमते किती नाही काय माहिती. खाली कलर सांडू नये म्हणून मी कापड वगैरे पण टाकलेले आहेत. दोन्ही साईडला सेम काढायचं चाललंय माझं प्लॅन. जर नाही जुळलं तर एकाच साईडला असं काहीच करूयात आपण. ऑलपुट्टी पण आणायला सांगितली आहे ऋषिकेशला मी. ऑलपुट्टीचं पण थोडंसं बघू जमतंय का, पुढच्या भिंतीला केले त्या टाईपमध्ये करायला वगैरे. इथे आता ब्लॅक कलर पूर्ण देऊन झाला आहे माझा. आणि आता व्हाईट कलर आणि त्याच्यामध्ये रेड कलर टाकून पिंक कलर बनवायचा आहे. पिंक कलर कशासाठी तर वरती झाडाला देण्यासाठी वरच्या साईडला असं पिंक कलर द्यायचा आहे मला. जास्त डार्क पिंक पण नाही आणि फेंट पिंक पण नाही. आणि तृषा स्कूलमधनं आली आहे, तिचे कपडे वगैरे चेंज केले, बनाना खायला दिलाय तिला. पुढे TV लावलं आहे, टीव्हीला कार्टून आहे मस्त फॅन वगैरे लावून. ती पुढे बसली आहे TV बघत. म्हटलं माझं एवढं होतंय तोपर्यंत तू बस. तिचं मस्त चालू आहे पुढे. आणि असा काहीसा मी पिंक कलर इथे रेडी केलेला आहे जो आपल्याला वरच्या साईडला द्यायचा आहे. हे तिकडचं छान वाटतंय पण इकडचं काही छान वाटत नाहीये. म्हणजे दोन्हीकडे ना छान वाटत नव्हतं. दोन्हीकडे केले होते मी असे फ्लॉवर, पण ते विचित्र वाटत होतं. आणि खालचं पण हे जरा कलरचं ते घाणच वाटते. सगळी भिंत तृषाने खराब केलेली. त्याच्यामुळे म्हटलं आपण जी पुढे ऑलपुट्टी केली आहे ना तसंच इथे पण आहे ना ऑलपुट्टी करावी, पण मिक्सअप कलरची आहे बघा. ही अशी दिसतीये येल्लो आणि रेड मध्ये शेडमध्ये अशी टॅप करावं. पूर्ण ऑल झाली नाही की मग छान वाटेल. पूर्ण लुक या भिंतीचं छान वाटतंय तसं. मग आता मला प्रत्यक्षात बघायला हाफ भिंत झाली. ऑलपुट्टी गेल्या वेळेस उरलेली एवढीच होती, आता ती तेवढीच पुरली आहे. असं शेडमध्ये कलरचे डब्बे ते छान वाटणार आहे बघायला. आणि तृषाचीच बेडरूम ऑलमोस्ट, त्याच्यामुळं ही छान वाटेल. असं काही ते ट्रीट तसंच ठेवणार आहे मी. ते छान वाटते. पूर्ण भिंत क्लिअर झाली ना मग तुम्हाला दाखवते. तृषा मागे झोपली आहे. माझी पूर्ण भिंत करून झाली. तिला आपण आल्यावरती बनाना दिला होता खायला, तिने इथे टाकले सालपट्ट्याचे. TV बघता तिने बनाना खाल्ला. आणि मला एक कमेंट होती की डोरच्या मागे ना हे असं कापड का दिसतं तुमच्या या डोरला पण आणि आपल्या
बेडरूमच्या डोरला पण आहे. तर मी सांगितलं होतं की रात्रीचं झोपताना ना खाली कापड लावतो आम्ही, कारण शेतात राहतो, साप, विंचू, गोम, काही किटाणू वगैरे आतमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे ते कापड लावते मी, त्यासाठी ते कापड आहे. आणि तृषा खेळत होती, तिचा हा पसारा आहे. आता तो आवरून घेते मी, ती झोपल्यामुळे जरा आवाजात मला बोलायला लागते. आणि मागची भिंत आहे ना पूर्ण करून झाली आपली, ती मी तुम्हाला दाखवते. तृषा आणि मिलन झोपलेत, इव्हिनिंग झाली आहे. मिलन आले आणि मग म्हटले मला थोडंसं आराम करू दे, माझं खूप डोकं दुखायला लागले. म्हटले कसं आले. आणि इथे मी माझ्यासाठी छान कॉफी ठेवली आहे करायला, उकळली छान कॉफी. तिकडे मी तापते, मस्त कॉफी घेते आता मी. पाऊस येतोय बाहेर, कशी पावसात खेळते. झोप झाली तिची, झोपेत ना उठली. हेअर ऑइल लावला आम्ही छान. दिवा 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 आपला गणू बाप्पा. आणि इथं तिच्यासाठी मी डोसा टाकलेला आहे, स्पोंजी डोसा एकदम होतोय तो, त्याला टाइम आहे. आणि इथं खेळायचं काम झालं. मिलन पण गेलेले बाहेर, भिजले का जेम्स? मिलन पण गेले बाहेर, काम होतं थोडंसं आले, आराम केला आणि परत गेले. कधी येतात काय माहिती. काय पाहिजे? काय उलट ना आहे बघ इथे. नको, तू नाही, छोट्या बेबीसनी नाही करायचं बाई. कशी बनवली हो. तर आता बघा, ही फायनली आपली ही भिंत अशी रेडी झालेली आहे बनवून. आधी जर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, हो ट्री दिसतो त्यांना. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल की कशी दिसत होती भिंत आणि आता कशी दिसतीये. मस्त पैकी मी हे हाताने केलंय, कलरचं केलेलं आहे, पण खूप छान वाटतंय ते बरं का. व्हिडिओत आता कसं दिसतंय तुम्हाला? हा फुगले ना. सुकलं का ग बाबू? ते सुकलं का? सुकलं, बर ठीक आहे. तर असं काहीच आहे. पूर्ण नको हात लावूस, नको ना हात नको. पडदा पण चेंज केला मी इथेचा, ते उजेड येत होता त्याच्यामुळे. खरं तर आपण बेडशीट टाकलं होतं मी ते, पण ठीक आहे. भिंत छान झाली त्याच्यामुळे म्हटलं पडदा लावावं. एकदम मस्त दिसते, मला तर आवडली. मिलनला पण आवडली बरं का. खरं तर ते पण आल्यावरती म्हटले वा मस्त दिसती. आणि भिंत बघितल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न होता हा की तुझे हात बघू. म्हटलं तुझे हात कसे झाले असतील, फाटले असतील? तर म्हटलं नाही, हात वगैरे काय फाटले नाही. म्हटलं आहेत कसे छान आहेत. आणि ही तर अशी बेडरूम आपली, तुम्हाला माहिती. बाकीच्या गोष्टी भरपूर वेळा व्हिडिओत दिसतात. कपडे आता बाहेर पाऊस येते म्हणून काढून आणून टाकलेत. हे पण मी सगळं चेंज करणार आहे. पुरुषासाठी पिलोज वगैरे मागवलेले, ते चार्ट नको म्हटलं काढायला, कारण ती अजूनही ते चार्ट बघती, मनातील तेव्हा बोलती, सगळं काही सांगती. त्याच्यामुळे ते चार्ट काढू वाटत नाहीये. पण इथे काहीतरी मी मेशोवरून बरंच काय काय मागवलेलं आहे. तिथे या भिंतीला थोडंसं चिटकवेल काही. पुरुषाचा डोसा आहे, गॅसवर जायचं जाऊन, तसं गॅस बारीक केलेला आहे मी. तर अशी काही छान भिंत झाली आहे. आता जरा बेडरूमचा लुक आहे ना, खूप छान वाटतंय. काय दाखवती? लागले ना दाखवती. हो बघा कसं लागलं होतं, का पडली होती. पाऊस येतोय ना बाहेर. आता फ्रेश करते, तिला खायला चारते, मग थोडासा स्टडी घ्यायचा. पेपर चालू होते तिचे, पेपर संपलेत आता. लास्ट पेपर होता आज, जे काही संपलेलं आहे. असं छान बनवलेला आहे मी डोसा. कोण आले विचार? चीज टाकले त्याच्यावर, चीज मेल्ट झालेले आलेले वर का. थांब एक मिनिट बाबू, डोर उघडू दे मला. हे कापड वगैरे भिजून आले का? पाय पुसा भिजले असतील सगळे. कपडे पण भिजले ना थोडेसे. तर आता हिला हे चारून घेते आणि त्याच्यानंतर स्टडी करते. तर आजचा भिंत ब्लॉग हा फक्त भिंतीसाठी स्पेशल होता, तर जो आपण इथेच एंड करू, हो की नाही? असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारे प्रेम द्या. कसा वास येतो? चीजचा येतोय, मेल्ट झालंय ना ते, त्याच्यामुळे चीजचा वास येतोय. चला बाय बोला. बाय, लव यू.